एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। पालखीमध्ये सहभागी झालेल्या नागपूरमधील 2 वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झालाय। पलटणजवळ विसाव्यासाठी थांबलेल्या 2 वारकऱ्यांचा शॉक लागून मृत्यू झालाय। टेंट उभारताना तुषार यांचा हात लोखंडी रॉडला लागल्यानं शॉक बसला। तुषार यांना वाचवण्यासाठी गेलेल्या मधुकर यांनाही त्यांचाही मृत्यू झालाय। दोनही परिवारावर शोककळा पसरली। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे सध्या आपल्यासोबत आहेत। जितेंद्र, खरं तर धक्कादायक तितकीच दुःखद अशी ही बातमी म्हणावी लागेल। नक्कीच गौरी, कारण सध्या वारी सुरू आहे आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याला फलटण जवळ विसाव्यासाठी जेव्हा हे थांबलेले होते त्यावेळी नागपुरातील 2 वारकऱ्यांच्या विजेचे शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलेली आहे, ज्यामध्ये 56 वर्षीय मधुकर शेंडे आणि तुषार बावनकुळे 22 वर्षीय असं मृतांची नावं आहेत। तर टेंट उभारत असताना यांना शॉक लागला आणि त्यांना वाचवण्यासाठी गेल्यावर जे तुषार होता त्याला देखील शॉक लागला आणि या शॉक लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं। मात्र हॉस्पिटल नेण्यात आल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलेलं आहे। त्यामुळे अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि नागपुरातील हे जे राजाबक्ष परिसरामध्ये राहणारे व्यक्ती होते त्यांच्या पूर्ण कुटुंबीय असेल आणि परिसरामध्ये आता शोककळा पसरलेली आहे। गौरी, नक्कीच जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर पालखीमध्ये सहभागी झालेल्या 2 वारकऱ्यांचा हा मृत्यू नागपूरमध्ये झाला।